मुंबईच्या बँड्रा पश्चिमेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आशिष शेलार यांच्या कौतुकाचे सध्या बॅनर झळकत आहेत। मी सध्या मुंबईच्या रंगशारदा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। शिवसेना विभाग क्रमांक 7च्या वतीने या ठिकाणी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली तलवार आपल्या ताब्यात अशा आशयाचा एक बॅनर जो आहे तो कुणाल सरमळकर जे इथले विभाग प्रमुख आहेत त्यांच्या वतीने लावण्यात आलेला आहे। बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून झडतायत की महायुतीमध्ये समन्वय नाहीये, मात्र समन्वय कशा पद्धतीने असावा याचाच हे प्रतीक हा बॅनर आहे का अशी चर्चा सुद्धा सध्या झडू लागलेली आहे। आपण पाहतोय की सध्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे शूर मराठा सरदार रघुराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार ताब्यात घेण्यासाठी लंडन दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी लंडनच्या प्राचीन व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाला भेट दिली। यावेळी संग्रहालयाचे संचालक मिस्टर हंट आणि त्यांचे कन्झर्वेटर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या चर्चा सुद्धा झाल्यात आणि त्यातून सकारात्मक निर्णय होईल असं बोललं जात आहे। मुंबईत बीकेसी येथे महाराष्ट्र सरकार राज्य संग्रहालय उभारते आणि त्यासाठी सल्लागार म्हणून तज्ञ व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आपल्याला सहकार्य करणार असल्याची माहिती मिळते। या सहकार्याचा करार व्हावा या दृष्टीने आशिष शेलार हे लंडनला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक विभाग काम करते अशी सुद्धा माहिती मिळते। महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात बऱ्याचशा राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता शिवसेनेच्या वतीने आशिष शेलार यांच्या कौतुकाचा वर्षाव करणारा जो बॅनर आहे तो ठिकठिकाणी पाहायला मिळतो आणि याने बऱ्याच राजकीय चर्चा सुद्धा झडू लागल्या आहेत। नेमकं नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काही राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत का ह्या सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।